तर हॅलो गाईज, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. पण आज व्लॉगचा स्टार्ट तुम्हाला एक दुसरी व्लॉगर दिसेल स्टार्ट करताना, जी की आहे माझी मेवणी. यांचा पण चॅनल आहे बरं का. सो ती आलेली, मग आम्ही मस्त असं जेवणाचा प्लॅन केला. सकाळी मी पोहे बनवले होते एवढे छान यांच्यासाठी, पण माझ्या दोन्ही भावांनी मिळून त्याच्यात मीठ कमी म्हणून माझं येड पळवलं होतं. म्हणून म्हटलं आता भात मी काय बनवणार नाही, प्रगतीलाच बनवायला लावलं भात. पण मी इथं तिचं असिस्टंट बनले होते, सगळी तिला तयारी वगैरे करून दिली, पनीर वगैरे तळून दिलं. तर आमचं असं गप्पा मारता मारता मस्त अशा जेवणाचं छान असं चाललं होतं बनवणं. त्याचसोबत तिने दिलेला परफ्यूम माझा आमच्या शीतलने फोडला, ते पण मी इथे तिला कंप्लेंट करत होते. सो असं काहीसं टेम्पटिंग असं जेवण आम्ही इथे बनवत होतो. तसं तर आमच्या घरातल्या सगळ्याच पोरी स्वयंपाकामध्ये सुगरण आहे, त्यात नो डाऊट. सो असा रिझल्ट होता आणि हे एवढं सारं आम्ही जेवण मस्त असं आमच्यासाठी बनवलं होतं. सो तुम्हाला पुढे मेनू दिसेलच. मस्त असा रिच असा पुलाव बनलेला, ज्याच्यामध्ये मटार, पनीर, टोमॅटो, कांदा, तेजपान, खडे मसाले एवढं सारं होतं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट वगैरे बनवलेली. डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा, मला पण येतो असं पुलाव बनवता. पण रोज रोज आपल्याच हातचं खाऊन कंटाळा येतो, म्हणून थोडंसं चेंज. तर असं काहीसा मेनू होता. त्याच्यामध्ये प्रसादाचा शिराई होता, त्याचसोबत मम्मीने केलेली पनीरची भाजी होती. एवढं सारं झाल्यानंतर ना मग आम्ही आईस्क्रीम खायला घेतली, जी की प्रगतीने आणि दादाने आमच्यासाठी आणली होती. सो आम्ही मस्त असं खाल्ला आणि नंतर ना ह्यांना जांभळं पाहिजे होती. आणि हे नेमके जे हाताला लागणारे जांभळं आहेत ते लांब गेल्यानंतर ना, म्हणजे आतल्या साईडला गेल्यानंतर आले हे लोक. जेव्हा हाताला लागत होते तेव्हा मी बकेट भरून काढत होतो, तेव्हा नाही आले. सो मग असं काहीसं जुगाड केला, बॉटल वगैरे कापून आम्ही जांभळं काढायचं ट्राय करत होतो, पण ते निघतच नव्हतं. त्या नादात एवढी मस्ती केली तुम्ही बघू शकता. प्रगतीने आणि मी झाडाच्या फांद्या अशा खेचून पकडल्या होत्या. दादाला म्हणतो तो पटापट काढ, पण फक्त 2 ते 3 जांभळं काढण्यामध्ये आम्हाला यश आलं. पण जाऊ दे, ती मेमरी आणि एन्जॉय खूप जास्त केला आम्ही. खरं तर हा व्लॉग खूप जुना आहे, पण पोस्ट करायला मला थोडासा उशीर झाला काही कारणास्तव. सो तुम्ही आत्ता त्याचा आनंद घ्या. आणि अशी आमची बहीण भावांची खूप जास्त मस्ती चालली होती आणि त्यात आमच्या गणशूची लुडबुड होती. आय होप तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील. जर आवडत असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवत जावा. एक लाईक नक्की बनवा, त्याने मला मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी. सो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा. दॅट्स इट फॉर टुडे. बाय.